हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पोकन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील शी न्यू नो फिअर या पाठाचे वाचन आणि मराठीत अर्थ पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. निर्मला disliked Sahil not only because she was more beautiful, but Sahil was so much more intelligent. मराठी अर्थ: निर्मलाला सयल आवडत नव्हती, फक्त सयल अधिक सुंदर होती म्हणूनच नाही, तर ती खूपच हुशार होती. She seemed to know a lot about things around her. मराठी अर्थ: तिला तिच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींची माहिती असल्यासारखे वाटत होते. One fine day, the two met at the village grazing ground. मराठी अर्थ: एका सुंदर दिवशी त्या दोघी गावाच्या चरण्याच्या मैदानात भेटल्या. As always, निर्मला ignored Sail's greetings. मराठी अर्थ: नेहमीप्रमाणे निर्मलाने सयलच्या अभिवादनाकडे दुर्लक्ष केले. When Sahil invited her, "Hey Nirmala, come here. The grass is greener on this side." Nirmala stuck up her nose and pouted. "Oh." मराठीत अर्थ: सयल म्हणाली, "अगं निर्मला, इकडे ये, या बाजूचं गवत जास्त हिरवं आहे." पण निर्मलाने नाक वर करून तोंड फुगवले आणि ओह असे म्हणाली. हिस हिस. ॲट द साऊंड, निर्मला लिफ्टेड हर हेड. मराठी अर्थ: हिस हिस असा आवाज ऐकताच निर्मलाने वर पाहिले. हर ब्लड फ्रोज. मराठी अर्थ: ती भीतीने गारठून गेली. Before her was a 12 feet long monster of a snake. मराठी अर्थ: तिच्यासमोर 12 फूट लांबीचा एक प्रचंड साप होता. She wanted to shout help but couldn't. मराठी अर्थ: तिला वाचवा असे ओरडायचे होते, पण ती ओरडू शकली नाही. Suddenly the python's head collided itself twice ground Nirmala's knees. मराठी अर्थ: अचानक अजगराने आपले शरीर निर्मलाच्या गुडघ्या भोवती 2 वेळा गुंडाळले. निर्मला felt her bones would crush any moment. मराठी अर्थ: निर्मलाला वाटले की तिची हाडे कोणत्याही क्षणी चिरडली जातील. It's huge enough to swallow me alive, thought निर्मला. मराठी अर्थ: हा इतका मोठा आहे की मला जिवंत गिळू शकतो, असे निर्मलाला वाटले. Suddenly she felt a shower of blows raining down the python's spine. मराठी अर्थ: अचानक अजगराच्या पाठीवर जोरदार फटके पडत असल्याचे तिला जाणवले. Sahil had come. मराठी अर्थ: सयल तिथे आली होती. Sahil finding her voice, निर्मला shrieked, "I can feel its poison." मराठी अर्थ: सयल आवाज सापडतात निर्मला किंचाळली,
मला त्याचं विष जाणवत आहे. Pythons are not poisonous, Sail assured her. मराठी अर्थ अजगर विषारी नसतात असे सैलेने तिला धीर देत सांगितले. At first, Sail was not able to bring the python under her control. मराठी अर्थ सुरुवातीला सैलला अजगरावर नियंत्रण मिळवता आले नाही. Then she threw the stick away and grabbed the snake's jaws with her hands. मराठी अर्थ मग तिने काठी फेकून दिली आणि सापाचे जबडे हाताने पकडले. With all her might, she tried to force them open. मराठी अर्थ पूर्ण ताकदीने तिने त्याचे जबडे उघडण्याचा प्रयत्न केला. It will bite you, yelled निर्मला in panic. मराठी अर्थ तो तुला चावेल, निर्मला घाबरून ओरडली. Pythons cannot bite, said Sail as she pushed her hand into the snake's throat. मराठी अर्थ अजगर चावत नाहीत असे म्हणत सैलने आपला हात सापाच्या घशात घासला. The snake squirmed. मराठी अर्थ साप तडफडू लागला. Kick निर्मला free yourself, commanded Sail. मराठी अर्थ लात मार निर्मला, स्वतःला सोडून घे असे सैलने आदेश दिला. The moment the snake grip loose slightly, निर्मला kicked her leg with all her strength and felt the snake slide. मराठी अर्थ सापाची पकड थोडी सैल होताच निर्मलाने पूर्ण ताकदीने पाय झटकला आणि साप निसटत असल्याचे तिला जाणवले. The next moment she was free. मराठी अर्थ पुढच्याच क्षणी ती मोकळी झाली. She ran and ran, not daring to look back. मराठी अर्थ ती मागे वळून पाहण्याचीही हिम्मत न करता धावतच राहिली. Mustering all her strength, Sail threw the snake's head aside. मराठी अर्थ आपली सर्व ताकद एकवटून सैलने सापाचे डोके बाजूला फेकले. In a flash she was free. मराठी अर्थ क्षणार्धात तीही मोकळी झाली. She ran and soon caught up with निर्मला. मराठी अर्थ ती धावत गेली आणि लवकरच निर्मलाला गाठले. When the village people heard their story, they were proud of Sail's bravery. मराठी अर्थ गावकऱ्यांनी त्यांची गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना सैलच्या शौर्याचा अभिमान वाटला. On Republic Day, she was honored by the Indian President for her courage and bravery. मराठी अर्थ प्रजासत्ताक दिनी तिच्या धैर्य आणि शौर्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून तिचा सन्मान करण्यात आला. Nirmala was the happiest person to see Sail ride a decorated elephant in the Republic Day procession. मराठी अर्थ प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत सजवलेल्या हत्तीवर बसलेल्या
सैलला पाहून निर्मला सर्वात जास्त आनंदी झाली. Nirmala also realized that ever since she had overcome jealousy, she was a happier person. मराठी अर्थ निर्मलाला हेही जाणवले की ज्या दिवसापासून तिने मत्सरावर मात केली त्या दिवसापासून ती अधिक आनंदी व्यक्ती झाली. फॉर मोर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.